सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 24 जुलै दीपपूजनाची सर्वात मोठी, वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आलेली आहे. महिलांनो, काही खास गोष्टी आपल्या घरासाठी, लेकरा बाळांसाठी नक्की करा. आवर्जून करायच्या आहे. काही गोष्टी दैवी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. उद्या बघा, दीप अमावस्येला गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे. सोन्यासारखा दिवस आहे. तर अमावस्येला प्रारंभ होणार आहे आज रात्री, म्हणजे 23 जुलै 2025ला उत्तर रात्री 2:28 ही अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि उद्या 24 जुलै 2025ला गुरुवार रोजी उत्तर रात्री 12:40 ही अमावस्या तिथी संपणार आहे. संपूर्ण दिवस रात्र उद्या अमावस्या असणार आहे. महिलांनो, उद्या जर असं लवकर उठायचं आहे, अगदी सर्वांनी लवकर उठा. आंघोळीच्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ आणि एक तुरटीचा खडा बारीक करून घ्यायचा. चिमूटभर तुरटी पावडर टाकून सर्वांनी आंघोळ करायची आहे. लहान लेकरांना सुद्धा हा उपाय करा, आवर्जून करा. महिलांनो, जी काही नकारात्मकता असेल, कुणाची नजरबाधा झालेली असेल, संपूर्ण नष्ट होईल. मुलं लहान असतील किंवा मोठी, सर्वांसाठी हा उपाय जरूर करा. महिलांनो, उद्या तुम्ही डोकं वगैरे नाही धुतलं तरीही चालेल. उद्या अमावस्या आहे. परवा श्रावणी शुक्रवार आहे, म्हणजे श्रावण महिन्याचा पहिला दिवस. तुम्ही त्या दिवशी डोकं धुतलं तरीही चालेल. आता धुवावंच लागलं तुम्हाला, काही 4 दिवस वगैरे असतील, तर तुम्ही खडं मीठ आणि तुरटी टाकलेल्या पाण्याने सुद्धा डोकं धुवू शकता. कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही. पण जर मासिक धर्माचा 4-5वा दिवस असेल तर तुम्ही डोकं धुवायचं आहे. नाही तर तुम्ही परवा, म्हणजे 25 जुलैला श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि शुक्रवार, या दिवशी माता लक्ष्मीचे आपल्याला पूजन करायचे असते. त्या दिवशी आपल्याला डोकं धुवायचं आहे. तर उद्या आपलं घरदार इतकं स्वच्छ करून ठेवा. महिलांनो, आपल्या घरात माता लक्ष्मी धावत आली पाहिजे आणि अखंड टिकून राहिली पाहिजे, असा हा दिवस आहे. घर स्वच्छ केल्यानंतर आपला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपल्याला लेपन करायचं आहे. बाहेर लहानशी रांगोळी काढता आली तुम्हाला तुमच्या दाराशी तर नक्की काढा. महिलांनो, तुळशी मातेची थोडीशी सेवा करा. हळदी कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची उद्या पूजा करायची आहे. चिमूटभर हळद तुळशी मातेच्या मुळाशी अर्पण करून द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ज्या घरात नारायणांची सेवा होते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीच काढता पाय त्या घरातून, त्या उंबरठ्या बाहेर काढता पाय कधीच घेत नाही. म्हणून उद्या तुळशीला चिमूटभर हळद अर्पण करा. हळद अर्पण करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा मंत्र जपायचा आहे. नमस्कार करा. दोन्ही वेळेला तुळशी मातेजवळ नक्की दिवे लावा. काही महिला ऑफिसला गेलेल्या असतील, संध्याकाळी जरी तुम्ही ही सेवा केली, तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा अवश्य लावा. उंबरठ्या बाहेर दोन्ही वेळेला तुपाचे दिवे लावता आले महिलांनो, नक्की लावा. नाही लावता आला, गुरुपुष्यामृत योग संध्याकाळी 4:43 उद्या प्रारंभ होणार आहे आणि अगदी दुसऱ्या दिवशी, म्हणजे 25 तारखेला पहाटे 6:15 हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे. खूप सोन्यासारखा दिवस. आपल्या मुख्य दाराशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक तुपाचा दिवा नक्की लावा. तुम्ही कणकेचा दिवा लावला किंवा मातीची पंती तरीही चालेल, पण त्या दिव्यात तुम्हाला चिमूटभर हळद आणि 2 लवंगा टाकायच्या आहे. या वासाने नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरात खेचून येते आणि अखंड टिकून राहत असते. किंवा नसू दे तरी पण सर्व महिलांनी आपला गॅस, स्टोव, चूल स्वच्छ करायची आहे. हळदी कुंकू वाहून उद्या पूजा करायची आहे. त्याचबरोबर एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर काढायचं आहे, हळदी कुंकू ओलं करून, आणि एक स्वस्तिक आपल्या गॅस ओट्याच्या भिंतीवर. अन्नधान्याला कशाला कमी राहणार नाही असा हा दिवस आहे, म्हणून 2 ठिकाणी स्वस्तिक जरूर काढायचं आहे. उद्या देवघरातील देवांची छान घसून पुसून पूजा करायची आहे. तुम्ही आदल्या दिवशी केलेले असेल स्वच्छ देव दिवे तर अतिशय उत्तम. नसेल केले तुम्ही या दिवशी सर्व दिवे, तुमच्या घरातील दिवे निरांजन समया, कारण याच दिव्यांनी आपले सण वार आपण साजरे करत असतो. पुढं बघा, भाद्रपदात गणपती, अश्विन महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी, सर्व सण याच दिव्यांच्या साक्षीने
आपण साजरे करत असतो. म्हणून दिवे धुवायची आदल्या दिवशी म्हणजे श्रावणाच्या आदल्या दिवशी आपण ही दिवे धुवायची अमावस्या साजरी करत असतो. दिवे धुवून पुसून घ्यायचे स्वच्छ. तेलाचे असतील दुहेरी वाट टाकून तेलाचे दिवे लावा. तुपाचे असतील फुलवाट टाकून दिवे लावायचे आहे. छान पाटावर पूजा मांडा. तुम्ही देवघरातच पूजा मांडत असाल, तुम्ही जसं दरवर्षी करतात महिलांनो अगदी तशाच पद्धतीने करायचं आहे. काही ठिकाणी पुरणाच्या दिव्यांनी आरती केली जाते देवांची दिव्यांची. तुमच्या इथं जशी पद्धत असेल तशाच पद्धतीने करायचं आहे. किमान 5, 7, 11, 9 अशा पद्धतीने आपल्याला उद्या वाफेचे हे बनवायचे आहे दिवे. थोडीशी कणिक मळायची आहे. कणिक मळताना थोडंसं गुळाचं पाणी वापरायचं आहे. तुम्हाला थोडासा गूळ पाण्यात विरघळवून घ्या आणि त्या पाण्याने आपल्याला कणिक मळायची आहे. लहान लहानशे एकमुखी दिवे बनवून घ्या. 5 बनवा, 7 बनवा, 11 बनवा. तुमच्याकडे जशी परंपरा असेल तशा पद्धतीने दिवे वाफवून घ्यायचे आहे. बनवून वाफवून घ्या आणि त्या दिव्यांमध्ये किमान 5 दिव्यांमध्ये फुलवाट टाकून तुपाचे दिवे बनवा आणि 2 दिवे आपल्या मुलांसाठी आपल्याला लागणार आहे. 5 दिव्यांनी आधी आपल्या गणपती बाप्पा सर्व देवी देवतांना ओवाळायचं आहे. आरती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची करा, माता लक्ष्मीची करा, तुम्हाला इतर देवांची करायची करून घ्या. आपण दिव्यांची पूजा मांडलेली असेल तिथं ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर ते दिवे शांत झाल्यावर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून दिले तरी काही हरकत नाही. ते पीठ वगैरे खाऊन कणिक खाऊन सुद्धा किडे मुंग्यांचं पोट भरणार आहे आणि त्यांचा आपल्याला आशीर्वाद लाभणार आहे आणि पितृदेव सुद्धा मग आपल्यावर प्रसन्न होणार आहे. म्हणून दिवे शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही श्रावणाच्या पहिल्या दिवशी ते दिवे एखाद्या झाडाखाली टाकून दिले तर कुणाचं तरी पोटच भरणार आहे. इतरत्र ते दिवे कुठेही फेकून देऊ नका. त्याचबरोबर 2 दिवे कणकेचे 2 दिवे त्यात तेलाचे बनवायचे आहेत दुहेरी वाट टाकून आणि मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि मुलांचं औक्षण करायचं आहे. कुंकू लावा मुलांना. थोड्याशा अक्षता मुलांच्या डोक्यावर टाका. थोड्याशा उरलेल्या हातातल्या अक्षता 4ही दिशांना मुलांच्या फेकून द्यायच्या आहे तुम्हाला. म्हणजे 4ही दिशांनी मुलांचं लेकरा बाळांचं कायम रक्षण होत राहतं. मातेची मूर्ती असेल छान अभिषेक घालून तांदळात एखाद्या वाटीत तांदळावर देवी आईची स्थापना करा आणि देवी आईला तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक असेल माता लक्ष्मीची मूर्ती ओम श्रीम नमः किंवा ओम कुलदेवताय नमः असा मंत्र बोलत बोलत तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा कुंकुम अर्चनची सेवा द्यायची आहे आणि तुम्हाला 11 किंवा 21 लवंगा माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे. आता लवंग अर्पण करताना तुम्ही रात्री 9-10 वाजेपर्यंत सेवा केली ना तरीही चालेल. गुरुपुष्यामृत योग दुसऱ्या दिवसापर्यंत असणार आहे. तुम्हाला उशीर झाला सेवा करायला संध्याकाळी तुम्ही 5 वाजेनंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. संध्याकाळी दिवे लागणीला करा किंवा जरासा वेळ झाला माझ्या महिला ऑफिसवरून आल्यानंतर सेवा करत असतील तरीही चालेल. जरा उशीर झाला तरीही चालेल. आणि तुम्हाला काय करायचं आहे एका माता लक्ष्मीच्या जवळ एखादं छोटंसं लाल कपडा ठेवून द्यायचा आहे आणि उजव्या हातात एक लवंग घ्यायची. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे 1 वेळा आणि ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे. असं 11 वेळा एक लवंग अर्पण करताना महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला. तुम्हाला 21 वेळा बोलायचं असेल 21 लवंग अर्पण करा आणि त्या लवंगा रात्रभर तिथंच ठेवून द्या. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार आलेला आहे 25 तारखेला श्रावण महिन्याचा पहिला दिवस. त्या लवंगा त्याच लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे. कधीच पैशाला तुमच्या घरात कमी राहणार नाही. उद्या देवी देवतांना सुद्धा छान असं गणपती बाप्पांना लाल जास्वंद दुर्वा अर्पण करायचे आहे. तुमच्या घरात देवांची मूर्ती असेल महादेवांची शिवपिंडी असेल एखादं बेलपत्र अर्पण करा. आघाडा असेल तुमच्याकडं आघाडा अर्पण करा. माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला वेणी अर्पण करायची आहे किंवा लाल गुलाबाची फुलं आणलेली असतील तुम्ही तर ती अर्पण करायची आहे. छान अशी पूजा करायची आहे. काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य उद्या नक्की बनवा. खिरीचा बनवा किंवा दूध साखर बनवा. काहीही तुम्हाला जो नैवेद्य तुम्ही पारंपरिकरित्या दर दीप अमावस्येला दाखवतात त्याच पद्धतीने तुम्हाला नैवेद्य पाणी करायचं आहे.
उद्या महिलांनो, आपल्या लेकरांवर हात उगारू नका. मुलांविषयी वाईट अपशब्द तोंडातून काढू नका. तसं तर कधीच मुलांवर हात उगारू नका आणि अपशब्द आपल्या मुलांना कधीच आपल्या वास्तूमध्ये तरी बोलू नये. कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत राहते आणि उद्याची मोठी अमावस्या आहे. लेकरा बाळांवर हात उगारू नका. अपशब्द आपल्या लेकरांविषयी काढू नका. कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका. उद्याचा दिवस माता लक्ष्मीच्या चरणी समर्पित करून टाका. बघा, जे काही दुःख, दारिद्र्य, काही चिंता असेल तुमच्या मागे, खूप अडीअडचणी असतील, संपूर्ण नष्ट होईल आणि माता महालक्ष्मीची, अष्टरूपी महालक्ष्मीची इतकी तुमच्यावर कृपा होईल की काही मागायलाच उरणार नाही. तुम्हाला भरभरून तुमच्या घरात भरभराट होईल. लेकरा बाळांची प्रगती होईल. तुमची, पतिदेवांची, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची भरभराट आणि प्रगती व्हायला सुरुवात होईल. असा हा दिवस आहे. दिवस रात्र महिलांनो, उद्या जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी. आणि गुरुपुष्यामृत योग संध्याकाळी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवसापर्यंत हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे. तुम्हाला म्हणजे दिवस रात्र तुम्हाला जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी हा मंत्र जप करता आला ना, माता लक्ष्मीचं नाव घेता आलं ना, तर नक्की घ्या महिलांनो. धावून येईल आई आणि तुमचं सर्व इच्छा पूर्ण करेल असा हा दिवस आहे. आता तुम्ही खूप त्रासात आहात, तर उद्याचा दिवस खूप खास आहे. जसा गुरुपुष्यामृत योग आणि प्रत्येक अमावस्या माता लक्ष्मी नारायणांना समर्पित असते, तशीच ही अमावस्या आपल्या पितृदेवांना सुद्धा समर्पित असते. आणि पितृदोष असेल तर आपण सेवा कोणत्या देवांची करतो, तर शिवशंकरांची, महादेवांची. तुम्हाला जर खूप पितृदोष असेल, त्यामुळे काही अडीअडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, मुलं मोठी झालेली असतील आणि तुमच्या घरात लग्न कार्यात अडचणी येत असतील, संतान प्राप्ती होत नसेल किंवा मुलांविषयी खूप अडीअडचणी असतील, काही ना काही संकट घेराव घालून बसलेली आहे, तर काय करायचं आहे? फक्त 2 विड्याची पानं चांगली बघून आणायची आहे आणि त्यावर थोडीशी मुठभर साखर ठेवायची आहे. थोडीशी चिमूटभर ठेवली, साखर वाया जाणार नाही असं करू नका. थोडीशी साखर ठेवायची आहे. एखाद्या गरीबाला साखर दान करता आली तुम्हाला तर साखर दान करा. त्याचबरोबर थोडीशी साखर त्या विड्याच्या पानांवर ठेवायची आणि महादेवांच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला. बरोबर जाताना अभिषेक करण्यासाठी पाणी, बेल, फूल सर्व महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जायचे आहे. एखादा तुपाचा दिवा लावायचा आहे तिथं. छान असं साजरं संगीत, उद्या पूजा करा महादेवांच्या मंदिरात जाऊन. ही सेवा तुम्हाला महादेवांच्या मंदिरातच जाऊन करावी लागेल. माझ्या दादांनी केली, माझ्या मैत्रिणींनी केली, चालेल. विद्यार्थी असेल त्यांनीही केली तरीही चालेल. तुम्हाला शिक्षणात, नोकरीत कुठंही अडीअडचणी येत असतील तर ही सेवा उद्या आवर्जून करा. मोठी अमावस्या आहे, अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. मंदिरात गेल्यानंतर छान असा अभिषेक घाला. साध्या पाण्याने सुद्धा महादेव भरभरून आपल्याला आपली झोळी भरून देतात आणि प्रसन्न होतात आपल्यावर. दुधाने अभिषेक घाला, पाण्याने घाला, पंचामृताने घाला, पण उद्या दीपपूजनाला महादेवांची सेवा अवश्य करा. सर्वांनी करा. मंदिरात जा, बेल फूल अर्पण करा. शांत बसून तिथं एक दिवा आपली मनातील इच्छा बोलून लावायचा आहे आणि जी 2 विड्याची पानं नेलेली आहेत त्याच्यावर साखर ठेवून ती विड्याची पानं तुमची इच्छा बोलून उजव्या हाताने महादेवांच्या शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायची आहे. दीप अमावस्येला 2 विड्याची पानं असा चमत्कारिक उपाय आहे की महादेवांची भरभरून कृपा होईल. आपण जेव्हा आपल्या कुलदेवीची आपण सेवा करतो, विड्याच्या पानांशिवाय आपली सेवा पूर्ण होत नाही. आणि जेव्हा आपण अमावस्येला याच विड्याच्या पानांनी महादेवांची सेवा करतो, आपली झोळी म्हणजे आपण खाली हात महादेवांच्या मंदिरातून येणारच नाही. तुमची सर्व इच्छा, कितीही जगातलं मोठं संकट असू द्या, तिथंच नष्ट होईल आणि तुम्हाला आनंदाने महादेव घरी पाठवतील. असा हा उपाय आहे. फक्त 2 विड्याची पानं, थोडीशी साखर ठेवून उजव्या हाताने आपली इच्छा बोलून महादेवांना अर्पण करून तर बघा. महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण केलेलं जल असेल, जलाधारीचे इथून चमचाभर घ्या आणि स्वतः प्या. तिथं ज्या व्यक्तीला त्रास आहे तिला दिलं तुम्ही तरीही चालेल. महादेवांच्या शिवपिंडीवरून उद्या एखादं बेलपत्र घरी घेऊन या किंवा तुम्हीच तिथं, तुम्हाला त्रास असेल काही, तिथंच महादेवांसमोर चावून प्रसाद स्वरूप खाल्लं, अतिशय सोन्यासारखे अनुभव येणार आहे तुम्हाला.
उद्या सर्वांनी महादेवांची सेवा जरूर करा. कितीही प्रखर पितृदोष असू द्या, 2 विड्याची पानं, थोडीशी साखर ठेवून आपली मनातील इच्छा बोलून महादेवांना अर्पण करून तर बघा. सर्व कडक पितृदोष असेल, कोणी शत्रू त्रास देत असेल, कोणाची नजरबाधा झालेली असेल, प्रगती थांबलेली असेल, पैसा येत नसेल, सर्वांना अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. महादेवांची भरभरून कृपा होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल. तिथंच त्याच क्षणाला तुमचं सर्व संकट, त्रास, चिंता, अडचणी संपून जातील आणि महादेवांची भरभरून कृपा होईल, अखंड कृपा होईल. कडक पितृदोष सुद्धा नष्ट होईल. थोड्या प्रमाणात का होईना, म्हणजे तुम्हाला काही अडीअडचणी पितृदोषातून येत असतील तर त्यासुद्धा निवारण होईल. मार्ग मिळेल तुम्हाला त्या याच्यातून. मुलामुलींची लग्न ठरायला लागतील, योग्य ठिकाणी स्थळं येतील तुमच्या मुलामुलींना. असा हा उपाय आहे, नक्की करा.